कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर रोड रेल्वे स्थानकातील प्रवासी प्रतीक्षालयाचे सीलिंग मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली। सुदैवाने त्याचवेळी मुंबईकडे जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस स्थानकात येणार असल्याने प्रतीक्षालयात थांबलेले सर्व प्रवासी प्लॅटफॉर्मवर गेले होते। त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना थोडक्यात टळली। घटनेनंतर काही काळ स्थानक परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। सीलिंग खाली कोणी अडकलं आहे का याची तातडीने खातरजमा करण्यात आली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही। मात्र या घटनेमुळे स्थानकावरील बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजापूर विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। कोसळलेले सीलिंग हटवून दुरुस्तीचं कामही तातडीने हाती घेण्यात आलं। विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षात दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडली आहे। शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी रुपये खर्चून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राजापूर रोड रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण व आधुनिकीकरण करण्यात आलं होतं। या कामांमुळे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलला असला तरी काम सुरू असतानाच एकदा छप्पर कोसळण्याची घटना घडली होती। त्यावेळीही कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। आता अवघ्या 2 वर्षात प्रतीक्षालयाचं सीलिंग कोसळल्यानं बांधकामाचा दर्जा आणि देखभाल व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न निर्माण झालेत। लाखो रुपये खर्चून उभारलेल्या विकास कामांची गुणवत्ता नेमकी कितपत सक्षम आहे याची स्वतंत्र तांत्रिक चौकशी व्हावी अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे। दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच स्थानक परिसरातील सर्व इमारती व बांधकामांची तांत्रिक तपासणी करण्यात यावी अशी मागणी रेल्वे प्रवासी, नागरिक आणि स्थानिक स्तरातून पुढे येत आहे। मोठी दुर्घटना केवळ योगायोगाने टळल्याने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे।